जेवीज किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. उन्हाळा म्हटलं की 2-4 भाज्याच मार्केटला दिसतात आणि त्यातले घरातले भाजी खायला नाक मुरडतात. तर म्हटलं चला आज काहीतरी वेगळं बनवूया. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला जर लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. अशी भाजी बनवली आहे जी सर्वांना आवडेल आणि 2 चपात्याऐवजी तुम्ही 3 ते 4 चपात्या नक्की खाल. तर चला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ही भाजी अशी पटकन बनते ना, की तुम्ही तोंडी लावायला पण करू शकता किंवा भाजीच्या ऐवजीसुद्धा करू शकतात. तर मी इथे पाव किलो हिरवी मिरची घेतलेली आहे. हिरवी मिरची मी इथे जाडमधली घेतली आहे. थोडी फिक्की असते ही. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही बारीक मिरचीसुद्धा घेऊ शकतात. मी इथे जाड मिरचीची निवड केलेली आहे कारण ही कमी तिखट असते. मिरच्या आता मी इथे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि मिरचीचे आपण आता देठ काढून घेणार आहोत. तुम्ही ही भाजी देठांसहितसुद्धा करू शकतात, पण मला ही भाजी देठ काढलेलीच आवडते. तर बघा आता मी इथे सर्व मिरच्यांचे असे देठ काढून घेतले आहेत. देठ काढून झालेले आहेत. आता आपल्याला ही मिरची कट करायची आहे. मिरची कट करताना मी तुकड्यांमध्ये करत आहे. तुम्हाला जर तोंडी लावायला हवी असेल तर तुम्ही अख्खी मिरचीसुद्धा ठेवू शकतात, पण इथे आपल्याला पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खायची आहे म्हणून आपण इथे तुकडे करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे बघा मी तुकडे करून घेत आहे. तुम्हाला हवे तसे तुम्ही तुकडे करू शकतात. गोल, लांब, छोटे, मोठे हवे तसे तुम्ही मिरचीला कट करून घ्यायची आहे. आता बघा मी अशा प्रकारे मिरची कट करत आहे. एका मिरचीपासून बघा मी असे तुकडे केलेले आहेत. व्हिडिओला अजूनही तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. मध्ये असा चीर मारून सुद्धा तुम्ही फक्त अशी अख्खी मिरची सोडू शकतात, पण जर ती तोंडी लावायला करायची असली तर तुम्ही सोडू शकता. आता आपण अशा प्रकारे पूर्ण मिरची कट करून घ्यायची आहे आणि नंतर आपण आता लसूणचा एक गड्डा घेतलेला आहे आणि पूर्ण लसूणचा एक गड्डा घ्यायचा आहे. लसूण आपल्याला सोलून घ्यायचा आहे. लसणाची साल काढून मी एका वाटीमध्ये आता काढून घेत आहे. बघा लसूणसुद्धा असं छान गावरान लसूण आहे, लाल कलरचा. लसूण सोलून झालेला आहे. गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे आणि आता आपण कढईमध्ये तेल घालून घेऊ. तेल थोडं एक पळी शिवाय घालायची म्हणजे मग तिला छान अशी चव पण येते. अर्धा चमचा आपण इथे मोहरी घालून घेऊ. अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. आपण जो लसूण जाडा भरडा काढून घेतला आहे तो टाकून घ्यायचा आहे. नंतर आपण यामध्ये बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत, सुके मसाले. त्या सुक्या मसाल्यांमध्ये आता मी इथे हळद घातली अर्धा चमचा, नंतर धने पावडर अर्धा चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा आणि नंतर 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे कारण मिरची आपली फिक्की आहे आणि यामध्ये आपल्याला हिंग घालून घ्यायचा आहे. अर्धा चमचा हिंग घालून घेतलेला आहे आणि आता आपण जी मिरची कट करून घेतलेली आहे ती मिरची आपल्याला यामध्ये परतून घ्यायची आहे. 1-2 मिनटापर्यंत मंद आचेवरती आपल्याला परतायची आहे. आता आपण सर्व मसाल्यांमध्ये मिरची एकजीव करून घ्यायची आहे. मिरचीमध्ये छान असा मसाला लागला पाहिजे. बघा आता छान मिरची अशी मिक्स झालेली आहे. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात ते पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आता यामध्ये आपण थोडासा पाण्याचा शिपका मारून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जे मसाले घातले आहेत ते करपू नये म्हणून आपण थोडा पाण्याचा शिपका मारून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. नंतर झाकण ठेवायचं आहे. 1-2 मिनिट परतून घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे. आपली रेग्युलर वाटी जी आहे ती. दही फार आंबट नसावं. आता आपण दह्याला छान असं घुसळून घ्यायचं आहे. पाणी न घालता आपल्याला घुसळून घ्यायचं आहे. तुम्ही जर दही पातळ घेतलं तर मिरची फार पातळ होते म्हणून आपल्याला इथे दही घट्ट घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आता छान दही घुसळून घेतलेलं आहे. नंतर आता आपण झाकण काढून बघूया मिरची आपली कितपत शिजलेली आहे. मिरचीचा कलर बदललेला आहे. मिरची छान शिजलेली आहे. इथं आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा मिरच्या छान मिक्स करून घ्यायच्या आहे. बघा 4 लोकांसाठी आपल्याला पाव किलो मिरची भरपूर होते. आता आपण मीठ टाकून घेतलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि
त्यानंतर आपण परत 1 मिनिटसाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे. फार जास्त वेळ नाही, फक्त मिनिटभरच झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून त्यात वाफ तयार होते. आता बघा झाकण काढून घेऊ आणि आपण जे दही घुसळून घेतलेलं आहे ते दही आपल्याला टाकायचं आहे. त्यापूर्वी आपल्याला गॅस अगदी बंद केला तरी चालेल 1 मिनिटसाठी किंवा अगदी मंद करून घ्यायचं आहे. आता इथे आपण दही टाकलेलं आहे. ते भांड्यातलं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ते पाणीसुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि चमच्याने आपल्याला ढवळत राहायचं आहे जोपर्यंत मिरचीला तेल सुटत नाही तोपर्यंत. आपण जर गॅसची फ्लेम फुल केली किंवा चमच्याने ढवळणं बंद केलं तर दही फाटेल आणि मग त्या मिरचीला पाहिजे तशी चवसुद्धा आपल्याला येणार नाही. 2 ते 3 मिनिट आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि आता बघा तुम्हाला दिसतंय की दही पण पूर्ण असं पातळ झालेलं आहे आणि 2 ते 3 मिनिटामध्ये मिरचीला तेल सुटायला पण सुरुवात झाली आहे. तेल मस्त सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता की बघूनच तुमच्या तोंडाला पण पाणी सुटलं असेल. आता मंद आचेवरच आपण 1-2 मिनिटापर्यंत मिरचीला छान शिजू द्यायची आहे आणि मग नंतर आपण तिला प्लेटमध्ये सर्व करूया. बघा कसं मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता मी एका प्लेटमध्ये ही मिरची काढून घेत आहे. भाजीला काही नसलं म्हणजे मग मी हमखास ही दही मिरची बनवते आणि एकदा बनवली तर घरातले तुम्हाला परत परत करायला सांगतील. भाजी असली तरी तोंडी लावायसाठी आपण ही भाजी करू शकतो. अशी दही मिरची तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबतसुद्धा ही दही मिरची खाऊ शकता. आता मी इथे भाकरी बनवलेली आहे आणि मी इथे भाकरीसोबत दही मिरची खाणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकॉन दिलेलं आहे तिथंही प्रेस करायला विसरू नका. परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.